नमस्कार. इनेक्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. MPSC मार्फत असिस्टंट प्रोफेसर पदाच्या पदभरती संदर्भात 2023मध्ये एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि त्या जाहिराती संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जाहिरात 2023मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती, परंतु आता त्यावर व्हिडिओ तयार करण्याचा उद्देश म्हणजे या परीक्षेसाठी RTI अंतर्गत आयोगाकडून माहिती मागवण्यात आली होती आणि त्यावर आयोगाचा जो रिस्पॉन्स आहे त्यावर आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम 214 पदांसाठी ही पदभरती आहे. या परीक्षेचे जे ॲप्लिकेशन फॉर्म्स आहेत ते 20 ऑक्टोबर 2023ला सुरू झाले होते व सुरुवातीला 9 नोव्हेंबर 2023 अर्ज करण्यासाठी शेवटची डेट होती, परंतु त्यानंतर यामध्ये मुदतवाढ देण्यात आली होती आणि मुदतवाढ दिल्यानंतर 17 नोव्हेंबर 2023 अर्ज करण्यासाठी शेवटची डेट होती. परंतु त्यानंतर या परीक्षेची कुठलीच अपडेट आयोगाने दिलेली नाही. त्यामुळे उमेदवारांकडून RTI अंतर्गत या संदर्भात माहिती मागवण्यात आली. 6 ऑगस्ट 2024ला जो रिप्लाय मिळालेला आहे तो आपण बघूया. त्यात असं म्हटलं आहे, जाहिरात क्रमांक 114 नुसार घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा अभ्यासक्रम तसेच दिनांक अद्याप निश्चित नसल्याने त्याबाबतची माहिती कार्यालयीन अभिलेखावर उपलब्ध नाही. म्हणजे अजून अभ्यासक्रमसुद्धा निश्चित नाही. मग जर अभ्यासक्रमच निश्चित नसेल तर एकदम इन्स्टंटली परीक्षा कंडक्ट होऊ शकत नाही. त्यामुळे आयोगाने या परीक्षेचे फॉर्म्स पुन्हा एकदा रिओपन करायला पाहिजे व जे विद्यार्थी 17 नोव्हेंबर 2023 नंतर नेट, सेट किंवा PhD डिग्री प्राप्त केली असेल त्यांना पण ही परीक्षा देण्याची संधी दिली पाहिजे. कारण परीक्षेची तारीख जाहीर नाही, अभ्यासक्रमसुद्धा निश्चित नाही, तर मग या सर्व प्रक्रियेला वेळ लागणारच आणि ही परीक्षा पण रेग्युलर होत नाही. कित्येक वर्ष उमेदवार या परीक्षेच्या प्रतीक्षेत असतात. त्यामुळे आयोगाने यावर विचार करून 17 नोव्हेंबर 2023 नंतर जे उमेदवार नेट, सेट किंवा PhD प्राप्त केली असेल त्यांना पण संधी देऊन परीक्षा लवकरात लवकर आयोजित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इनेक्स अकॅडमीला आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद.